आयुष्याचा प्रवास आणि मी एकटीने केलेला विमान प्रवास यांच्यात तफावत असली तरी साधर्म्य आहेत आणि दोन्हीतील जगण्याची गंमत सारखीच असते. अनेकदा थोडंसं मिस माझं कौतुक करून घेत असेल तरी सुख दुःखाचे अनेक प्रसंग अनुभवले असताना छोट्या छोट्या क्षणांना कुरवाळत मोठे संकटाचे डोंगरसुद्धा पार करता येताच नाही का बाई? माणूस अर्थात स्त्री म्हटलं की संघर्ष आलाच, पण प्रवासांची जशी उत्सुकता असते तशीच आयुष्याची उत्सुकता असेल तर प्रवासांची गंमत येत बरोबर ना. तुम्हाला समजावे म्हणून आई कदाचित हाच प्रवास तुमच्या आयुष्यात आनंद समाधान मिळवण्यासाठी कामी आला तर माझ्या मनाचं ओझं हलकं झालं असंच वाटेल मला. असो ही माझ्या विमान प्रवासांची कहाणी. मी कोण हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. कुटुंबाने आणि गावाने प्रेमाने मला बाई म्हणून हाक मारली. तिचं हाक अस्तित्व होऊन बसली. अर्थात याला माझी हरकत नाही. माझं नाव लीलाबाई असलं तरी बाई म्हणून मारलेली हाक मला तितकीच प्रिय आहे. भारावल्यासारखं उत्सुक व्यक्तिमत्व आणि वागण्यात बोलण्यात देखणेपणा मिळवणारे माझे यजमान पंडितराव जाधव यांच्या अर्धांगिनी म्हणून कुटुंबाने मला स्वीकारले. आणि मोठ्या कुटुंबात असताना जबाबदारी आणि आपलेपणा याची सांगड घालताना बाई हे पद मिळाले. जसं लेकरांची आई तसंच राबता असणाऱ्या घरात आणि गावात दारात असणाऱ्या मालकांच्या पाठीशी लोकांना जवळीची आणि हक्काची छाया धरणारी माय हवी होती. ते जपण्यासाठी बाईपद मिळाले असावे तसेच मला कायम वाटत राहिले. मुंबईला जजसाहेब असलेल्या सूनबाई साधनाताई जाधव यांच्याकडे काही दिवस राहिल्यानंतर पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ लागली होती. वैभवाने नटलेले शहर अनुभवता आले. इतिहासांचा पाऊलखुणा जपलेले अनेक वस्तू बघितल्या, ठिकाण बघितली. हा अनुभव हळूहळू कंटाळवाणा होत जातो. गावाकडची शांतता आणि शहरातील धावपळ या जणू दोन टोकांच्या भूमिका. जसं तरुणपण आणि म्हातारपण असं मला राहून राहून वाटत होते. जगमगाट आणि लखलखाट दुरून दिसत असला तरी फक्त जगण्यासाठी चाललेली धावपळ स्पर्धा किती जीवघेणी आहे. आपलं गाव, इथली माणसं कसं हळूहळू सावकाश जे आणि जसं मिळेल त्या समाधान शोधत जगत असतात. परतीचा प्रवास विमानाने छत्रपती संभाजी महाराज नगर औरंगाबाद पूर्वीचे आणि तेथून पुढे कारचे सांगवी भुसाळ असे नियोजन केले होते. पण एक वेळी जज असणाऱ्या सुनीताबाई कोर्टात काम निघाले. त्यांनी काही दिवस अजून राहा असा आग्रह केला, पण माझं मन काही इथे रमत नव्हते. मग मी पुढाकार घेऊन सांगितले, अगं तू मला फक्त विमानतळापर्यंत पोहोचले तरी मी जाईल. तेथून पुढे आता अनेकदा विमान प्रवास सोबत केला आहे की. खरं तर मनात धाकधूक होतीच, पण तसं दाखवून उपयोग नव्हता. कारण या गुदमरून टाकणाऱ्या बंदिस्त वातावरणात आपण जर आजारी पडलो तर आपणास गावी जाता येईल का ही भीती मनात घर करून बसली होती. आयुष्याचंही अगदी असंच काहीसं. आपलं घर, आपली माणसं, आपलं छोटंसं विश्व, आपलं गाव, आपली माती हवीशी वाटत राहते. नवी
नवरी माहेर सोडून सासरी जाताना हुदका दाटून रडू लागते, पण नंतर सासर तिला आपलंच वाटायला लागलं की तिचं लेक सासरी जाताना अनामिक ओढीने जायचं निघते तशी गत व्हावी माझी. तसं माझं माहेर आणि सासर सांगवी भुसार गावातच असल्याने त्या अनुभवाची कसर या मुंबईमधून गावी जाताना भरून निघाली असं म्हणावं लागेल. अगदी घाई गडबडीत आम्ही विमानतळ येथे पोहोचलो. लगेच फ्लाईट असल्याने सामान पुढे पाठवून मी विमानतळाकडे गेले. खरे आता तिथून माझा एकटीने प्रवास सुरू झाला. खरं तर आज जगात असंख्य बायका एकटीने प्रवास जगभर फिरतात. आपण टी व्हीवर बघतोच, पण ज्या स्त्रीने घोडागाडी बैलगाडी फार फार तर बसने तालुक्यांच्या ठिकाणी जावं, तेही सोबत यजमान असतील तर अन्यथा नाही, अशी मी वयाच्या 84-85 वयात हे नसतं धाडस केलं. हे मला जाणून लागलं, पण आता माघार घेता येणार नाही. मग होईल ते होईल या आशेने परमेश्वरांची आठवण काढत विमानात बसले. आयुष्याचा जोडीदार निवडताना सुद्धा आमच्या पिढीने कधी इतका विचार केला नाही. घरातील प्रमुखाने एखादा निर्णय घ्यावा आणि आम्ही सुद्धा त्यांचा निर्णय रास्त मानून आयुष्य समर्पित करावं, इतकं सोपं. मात्र जर जोडीदार चुकला तरी ती आयुष्यभराची शिक्षा समजून जगत राहणाऱ्या असंख्य बायका माझ्या परिचयात गावातील होत्या. माणूस कसाही असला तरी बाईला यांचा संसार सांभाळून घ्यावा लागतोच, हीच गावाकडची शिकवण. आमच्याकडे शेतावर मंजुरी करणाऱ्या कितीतरी बायका रोजगारांनी घेऊन येत असायच्या. नवरा मारतो, दारू पितो, माहेरी जाऊ देत नाही, सासू त्रास देते, मूल होत नाही, मुलीचं झाल्या आजारी असते, अशा अनेक तक्रारी ऐकून त्याचं सांत्वन करणं आणि यजमानांना सांगून तिची नवऱ्याला समज घडवणे हा माझा नित्यक्रम झाला होता. प्रवासात वाईट माणसे भेटतात, तशी चांगली माणसं सुद्धा भेटतात. फक्त आपल्या ती ओळखता आणि पाहिजे. मुंबई विमानतळावर लिफ्टमध्ये बसताना वयोमानानुसार त्रास होत होता, तेव्हा एका भल्या माणसाने मदत केली. असाच गणी एक मुलगा माझ्या नातवांच्या वयाचा 25-26 वर्ष विमान प्रवासात माझ्या शेजारच्या सीटवर बसलेला होता. जेव्हा सीट बेल्ट लावताना मी गोंधळून गेले, तेव्हा त्याने मला मदत केली. चहा कॉफी मागवता आली नाही, तेव्हा एअर होस्टेस कडून ते त्याने मागवून दिले. थोडी विचारपूस केली, तेव्हा कळले ते बुलढाणा येथील चिखलीचा आहे व सध्या दुबईत राहतो. आई वडिलांना भेटायला चालला आहे. हे ऐकून समाधान वाटलं, कारण हल्लीची पिढी शिक्षणासाठी परदेशात गेली की येथेच स्थायिक होऊन जातात आणि आई वडिलांना विसरून जातात. त्यांचा संसार तेथे सुरू असताना आई वडील मात्र त्यांच्या भेटीसाठी आस लावून बसतात. बातमीपत्रात अशा कितीतरी घटना रोज वाचतो आपण, नाही का बाळा? आई वडिलाकडे अधूनमधून येत जा, त्यांची काळजी घे. तुझ्या आठवणीत त्याचं म्हातारपण हरवून जायला नको, असा सल्ला मी त्याला दिला. माझ्याकडे कुठलाच मोबाईल प्रवासात नसल्याने नातवांचा पत्ता कागदावर लिहून घेतला होता. नातू अँड
सतेज जाधव छत्रपती संभाजीनगरला राहतो, त्याला अगोदरच फोन करून मी येणार आहे हे कळवले आहे, पण ऐनवेळी चुकामुक झाली तर पत्ता असेल तर टॅक्सी करून पोहोचता यावे म्हणून ही तयारी केली होती. आयुष्याचा प्रवास करताना सुद्धा सत्कर्म आणि नामजप यादीचे गाठोडे सोबत असले पाहिजे असे साधू संत आपल्याला नेहमीच सांगत असतात. थोडा वेळ डोळे मिटून घेतले. आराम करत असताना डोळ्यासमोर आयुष्याचा प्रवास झरझर सुरू झाला. बालपण, शिक्षण, लग्न, मूल मुली, नातवडे, त्यांचा संसार, यजमानांची साथ, राजकारणातील भारावलेले दिवस आणि यजमानांचा विरह, सगळं काही आज आठवत होतं. पण कुणाला सांगता येणार? आई सांगून तरी काय होणार आहे, कारण प्रत्येकाचा वेगळाच प्रवास सुरू असतोस की असे अनेक प्रसंग आपण अनुभवले असतात की विचारचक्र सुरू असताना डुलकी लागली होती, पण पुन्हा आपण एकटे आहोत ही जाणीव झाली आणि झोप मोडली. यव्हाना विमानतळावर आगमन झाले असल्याचा संदेश आला. सर्व सहप्रवासी आपलं गाठोडे घेऊन मागस्थ झाले. मीही एअर होस्टेसच्या मदतीने बाहेर आले. व्हील चेअरवर बसून बाहेर जात असताना माझी पर्स मी त्या मुलाकडे दिली होती, पण मी विसरून गेली होती. त्या मुलाने धावत येऊन ती मला आणून दिली. किती गुणी मुलगा असं माझ्या मनात आलं. मला घेण्यासाठी बाहेर नाचून शरयू, तसेच जाधव आणि पत्तवड, शरण्या आणि शेरवीर माझ्या अगोदर हजर होते. त्यांना बघितले आणि खूप बरे वाटले. आम्ही घरी आलो, पण आम्हाला एक रुखरुख लागून राहिली की प्रवासातल्या माणसाची नावे मात्र आपल्या लक्षात राहिली नाही. हा विमान प्रवास छोटासा होता हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तसंच काहीसं आयुष्यसुद्धा आहे. मी हे स्वागत मानले खरं, पण जे अनुभवले ते व्यक्त करता येत नसते. आपल्याला त्या अनुभवातून शिकत पुढे जावे लागते. एका तारखेपासून दुसऱ्या तारखेपर्यंतचा आपला प्रवास अविरतपणे सुरू असतोच. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि असाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.